ओम साईराम. निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जय श्रीराम, जय शिवराय. आज आहे 1 डिसेंबर 2024 आणि बाहेर 5:30 वाजून गेलं. अंधार खूप आहे आणि आजपासून आपण नवीन लाईफ चालू करतोय. ज्या काही चुका झाल्यात आपल्याकडं त्या विसरून नवीन लाईफला सुरुवात करतो. चला, सूर्य उगवल्यावर बाकीच्या गोष्टी सांगतो. आपण आज सायकलिंग करणार आहोत. माझी नवीन सायकल तुम्ही चॅनलवर बघितलीच असेल. तर मी हा काही व्हिडिओ एडिट वगैरे करणार नाही, डायरेक्ट पोस्ट करणार आहे. चला तर मग आपल्या नवीन लाईफबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. थोडं व्यायाम आणि एक्सरसाइज करून तुमच्याशी गप्पा मारतो सूर्योदय झाल्यावर. जय श्रीराम, ओम साईराम. चला तर मग मित्रांनो, ही आपली आहे न्यू फ्रेंड. हिचं नाव मी ठेवलं आहे टार्झन. कालच हिला रविंग वगैरे करून घेतलेली आहे आणि आजपासून आपल्यासोबत असणार आहे. काय जय श्रीराम मित्रांनो. आणि सकाळ सकाळ कानावर भोंग्याचा आवाज येतोय. मी पण आता लवकर चालू करणार आहे आपल्या ऑफिसच्या इथं. जय श्रीराम, प्रभू श्रीराम. आणि 1-2 किलोमीटर सायकल चालवून झाले असेल. काय ठिकाणी खूप अंधार आहे आणि काय ठिकाणी रोडला सगळे हे आहेत, लाईटी आहेत. जय श्रीराम प्रभू. आणि लवकरच मी ऑफिसवर स्पीकर आणि श्रीराम हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळ पहाटे मला बघायचं आहे काय होतं आहे. आणि अशीच आपली भक्ती. श्रीराम आईचा घो यार. हे भगवंता, मला माहीत नाही यार मी कशी यांची हेल्प करू. पण काही बिचारी कुत्र्यांची पिल्ले आहेत यार. काय यांची कर्म असतील बिचाऱ्यांची. श्रीराम प्रभू. यांना मी घेऊन जाऊ पण शकत नाही. माफ करा मित्रांनो. किती क्यूट पिल्ली आहेत. का रे देवा असं सोडलं जातं आहे. बिचारी माफ करा पिल्लांना. मी तुम्हाला थोडा वेळ झाला तर खायला घेऊन येईल, पण आता मी काय हेल्प करू शकत नाही. आणि विषय जो आवाज येतोय ना, असला मला राग येतोय काय सांगू. जय श्रीराम प्रभू. पाठीमागनं कोणतरी येते माझ्या सायकलवर. आणि या इथं थोडा उजेड आहे बरं का. मी आता त्या राईट साईडला वळलो ना, नाही सॉरी लेफ्ट साईडला वळलो की तुम्हाला चालत थोडी माहिती देतो. माहिती म्हणजे कशाची, माझ्या लाईफबद्दल. खूप दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नव्हता ना, काही विषय. तो उतरतो मी, नाहीतर टर्नला पडायचो त्याच्या आईचा खो. श्रीराम, जय श्रीराम. मला हे सांगायचं होतं की आत्तापर्यंत लाईफमध्ये काही चुका झाल्या, कोणाची मनं दुखवली गेली, सगळं काय झालं माझ्याकडून. त्यासाठी मी ईश्वराला आणि ज्या लोकांची मी मनं दुखवली त्या सगळ्या लोकांची माफी मागतो. आणि मी एक नवीन सुरुवात केली आहे. लोक, मी पण होतो त्यात 31 डिसेंबर 1 जानेवारीपासून करूयात वगैरे. पण मी आज आणि आत्तापासून सुरुवात केली आहे. तर मग मी प्रयत्न करतो आहे. खाणं पिणं बंद केलं आहे. बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे, नॉनव्हेज वगैरे. ते आत्ता पाठीमागं बघितलेल्या पिल्ल्यांचं खूप वाईट वाटतं आहे.
या क्षणाला मी त्यांना सोबत घेऊ पण जाऊ शकत नाही. 3 पिल्ले थोड्या वेळाने येईल मी त्यांना खायला वगैरे घेऊन. तिथं असली तर जाताना ठीक, नाहीतर आपण बघूयात. त्या साईडला आपलं मित्रांनो घराचं काम चालू आहे. चला आता पटकन थोडं इथं एक्सरसाइज करूयात, वॉर्मअप करून आपली सायकलिंग करू. या रोडला भरपूर लाईटी आहेत आणि एक फोटो काढतो इथं मी व्हॉट्सअपला स्टोरी ठेवायला. चला तर मग, जय श्रीराम प्रभू. हायचा खो काय थंडीचा एक्सपिरियन्स घेतला माहिती आहे का. आत्ता एक्सरसाइज करून झाली वॉर्मअप आणि दोन्ही साईडला ऊस होता, अख्खे हात आणि पाय. आता जॅकेट घातल्यामुळे तर काय फील नाही झालं. कानात कापसाचे गोळे घातल्यात. हा बघा ऊस, या दोन्ही साईडला ऊस होता मगाशी आणि सगळ्या रानात पाणी पाजलेलं आहे. भेंडी आणि रस्त्याला पूर्ण एवढा काळोख आहे ना, काय सांगू शकत नाही. समोरचा माणूस पण दिसेना आणि मोबाईलच्या स्क्रीनमुळे मला स्क्रीन ऑन करता आली नाही, कारण ब्राईटनेस वाढवून व्हिडिओ शूट करावी लागते. त्याच्यामुळं डोळ्यावर उजेड पडत होता स्क्रीनचा. आणि मला मी जिथंपर्यंत व्यायाम एक्सरसाइज करायला जायचो ना, त्याच्या मला पुढे आज सायकल घेऊन जायची. मला शेवट बघायचा आहे, म्हणजे हा रोड कुठं संपतो आहे. तर मी सूर्योदय व्हायची वाट बघतो आहे. राम प्रभू. मित्रांनो आता थोडी थंडी कमी झाली आणि मी सांगितलेलं त्या ठिकाणापासून 1-2 किलोमीटर पुढे गेलो, पण रोड खूप खराब होता आणि आपल्या टार्झनला एवढं सस्पेन्शन भारी नाही आहे, त्याच्यामुळे खूप पुढे नाही गेलो. तिथं जय गणेशनगर म्हणून असं गाव आहे, बघून आलो. छान वाटलं तिथं. आणि खरं सांगायचं म्हणजे आज एवढं भारी वाटतंय ना. थोडी थंडी वाजती, पण या निसर्गाच्या सानिध्यात किती मन प्रसन्न होतं हे सांगायचं आहे. मित्रांनो थोडा वेळ स्वतःसाठी काढा यार, एवढं भारी वाटतं ना या निसर्गाच्या सानिध्यात. मी पण पहिला खूप आळशी होतो, आत्ता मध्यंतरी पण आळशी झालेलो. 8:30-9 वाजता उठायचं, काय गोल नाही, काम नाही, अचिव्हमेंट नाही, काही नाही. पण थोडीशी मुवमेंट प्रयत्न केलं ना, खरंच लय भारी वाटतं. आणि मला तर वाटतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हेल्थ. आणि हेल्थ, आपलं आरोग्य चांगलं असेल ना, आपण सगळं काही करू शकतो. हा माझा वडिलांचा आर्मीतलं शर्ट, आपलं जॅकेट आहे, काय म्हणतात जर्किंग. राहिली गोष्ट मनापासून सांगतो, खूप भारी वाटते. आता जाऊन आपल्याला ऑफिसमध्ये पूजापाठ, म्हणजे आपण गाडीतच हे लावतो, त्याकडे माय होम थिएटर वगैरे आपण घेऊयात. पण गाडीतले पण साऊंड खूप भारी वाजतात. जाऊन आपलं श्रीनामाचा जप करूया. आणि मी इथं व्हिडिओ संपवतो. आणि मला हेच एक सांगणं आहे मित्रांनो, निसर्गावर प्रेम करा आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा आणि निसर्ग संवर्धन करा. कमीत कमी तुम्हाला झाडं वगैरे लावता येत नसेल तर तोडू नका प्लीज. खूप काळाची गरज आहे आपल्याला ह्या झाडांची, वृक्षांची, निसर्गाची, आणि आपण ती जपणूक करू. धन्यवाद. टेक केअर. नेहमी आनंदित राहा. जय श्रीराम प्रभू. जय श्री